हॅलो माय डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू इन्स्पायर अकॅडमी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह अशा व्हिडिओमध्ये. सो आजचा आपला जो व्हिडिओचा टॉपिक आहे विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर स्पीकिंग इंग्लिश. कसा ते सांगते. जर तुम्हाला इंग्लिशमध्ये क्वेश्चन विचारायचे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आणि मी फक्त इथे लेक्चर घेणार नाही आहे, तर लेक्चरच्या शेवटी आपण प्रॅक्टिससुद्धा घेणार आहोत इंग्लिश बोलण्याची. आता इथे बघा, तुम्ही कितीही इंग्लिश शिकला आणि त्याचं प्रॅक्टिकली जर तुम्ही ॲप्लिकेशन केलं नाही तर तुम्हाला तितकंसं फ्लुएंट इंग्लिश बोलता येणार नाही. सो तुम्ही प्रॅक्टिससाठी सुद्धा रेडी राहायचं आहे आणि ही प्रॅक्टिस कंडक्ट करून सेम तुम्ही घरीसुद्धा करू शकता. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. जनरली आपण क्वेश्चन विचारण्यासाठी डू, डज, डीड किंवा WH शब्दांचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, तुला हे माहीत आहे का? डू यू नो दिस? तू कोण आहे? हू आर यू? तुझे नाव काय आहे? व्हॉट इज युअर नेम? आता याच्यामध्ये बघा डू, WHचा वापर केलेला आहे. हे तर आपण शिकणारच आहोत, पण बेसिकपासून जर शिकायचं ठरलं तर असे क्वेश्चन विचारायचे की ज्याच्यामध्ये क्रिया नाही आहे. म्हणजे याच्या अगोदर आपण ॲम, इज, आर हे हेल्पिंग वर्ब बघत आलेलो आहे. तर त्याच्यामध्ये त्याचा क्वेश्चन कसा विचारायचा हेच आज शिकणार आहोत. म्हणजेच आजचा टॉपिक आहे जे हेल्पिंग वर्ब आहे प्रेझेंटमधलं विच इज ॲम, इज, आर, त्याचा वापर करून क्वेश्चन्स कसे विचारायचे हे आपण शिकणार आहोत. सो लेट स्टार्ट. बघा, इथे बोर्डवर काही एक्झाम्पल्स दिसत आहे आणि तुम्ही बघू शकता की वाक्याच्या सुरुवातीला ॲम, इज, आरचा वापर केलेला आहे. म्हणजेच बघा, जर तुम्हाला ॲम, इज, आरचा वापर करून क्वेश्चन विचारायचे असतील तर पहिलं वाक्य बघा की इज शी ॲट होम? ती घरी आहे का? ओके, सो इथे क्वेश्चन असेल तर मी सांगितलेले आहे की क्वेश्चन विचारण्यासाठी जे हेल्पिंग वर्ब आहे ते वाक्याच्या सुरुवातीला यूज करायचं आहे. जसं की इथे यूज केलेला आहे इज. सो ती घरी आहे का? इज शी ॲट होम? देन इज ही युअर फ्रेंड? तो तुझा मित्र आहे का? का आला की क्वेश्चन येतो. सो इथे सुद्धा हेल्पिंग वर्ब येणार आहे. आता अकॉर्डिंग टू सब्जेक्ट आपल्याला माहिती आहे की आपण हेल्पिंग वर्ब काय घेतो. सपोज ही इज अ सिंग्युलर, त्यामुळे इथे इज घेतला. आता इथे ही आहे म्हणून सुद्धा इजच येणार आहे. सो इज शी युअर फ्रेंड? तो तुझा मित्र आहे का? देन आर यू मॅड? तू मूर्ख आहे का? आपण असे वाक्य बघा डे टू डे लाईफमध्ये बोलतो मराठीमध्ये, तेच आपल्याला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचे आहे. सो जर आपण इझिली कोणालाही बोलतो तू मूर्ख आहे का, मग ते इंग्लिश कसं येईल? आता तो क्वेश्चन आहे म्हणून इथे आर आधी घेतला. आर यू मॅड? ओके, सो मी बरोबर आहे का? एम आय राईट? मी बरोबर आहे का? एम आय राईट? म्हणजे बघा इथे सगळेच्या सगळे क्वेश्चन मार्क दिसत आहे. हे सगळे क्वेश्चन आहे आणि तेच क्वेश्चन विचारण्यासाठी हेल्पिंग वर्ब स्टार्टिंगला यूज करून ते क्वेश्चन विचारलेले आहे. आय होप हे तुम्हाला लक्षात आलं असेल की याचा क्वेश्चन कसा बनवायचा आहे. सो चला प्रॅक्टिसकडे जाऊया की जास्तीत जास्त जेव्हा आपण प्रॅक्टिस करू त्याच वेळेला आपल्याला इंग्लिश बोलता येणार आहे. सो लेट्स टेक प्रॅक्टिस. याच टॉपिकशी रिलेटेड मी शंतनूला काही सेंटेन्सेस बोलणार आहे. शंतनू इझिली ते ट्रान्सलेट कसा करतो बघूया. तो लेट आहे का? इज ही लेट? तुम्ही सोबत आनंदी आहात का? आर यू हॅपी टुगेदर? बाहेर खूप थंडी आहे का? इज इट व्हेरी कोल्ड आउटसाइड? मी इथे एकटा आहे का? एम आय द ओनली पर्सन हियर? तू अमेरिकेचा आहे का? आर यू फ्रॉम अमेरिका? ती चांगली आहे का? इज शी नाईस? मित्र शाळेत आहेत का? आर फ्रेंड्स ॲट स्कूल? तू 12 वर्षाचा आहे का? आर यू 12 years old? तो शिक्षक आहे का? इज ही अ टीचर? मी तुझा मित्र आहे का? एम आय युअर फ्रेंड? तू जाण्यासाठी तयार आहे का? आर यू रेडी टू गो? ती या घराची मालकीण आहे का? इज शी द ओनर ऑफ दिस हाऊस? ते महाराष्ट्रीयन आहे का? आर दे महाराष्ट्रीयन? हे चीज सँडविच आहे का? इज दिस अ चीज सँडविच? तू दुःखी आहे का? आर यू सॅड? तू डॉक्टर आहे का? आर यू अ डॉक्टर? तो सैनिक आहे का? इज ही अ सोल्जर? ती डान्सर आहे का? इज शी अ डान्सर? तो तुझा छोटा भाऊ आहे का? इज ही युअर यंगर ब्रदर? पुस्तके टेबलवर आहेत का? आर द बुक्स ऑन द टेबल? ही नवीन खुर्ची आहे का? इज दिस अ न्यू चेअर? आज खूप उष्णता आहे का? इज इट व्हेरी हॉट टुडे? माझी आई स्वयंपाकघरात आहे का? इज माय मदर इन द किचन? ते गाडीत आहे का? आर दे इन द कार?
तुम्ही घरी आहात का? Are you at home? बघितलं तुम्ही, अशा प्रकारे प्रॅक्टिस करावी लागते. म्हणजे बघा आता इथे आपण डे टू डे लाईफमधले बरेचसे सेंटेन्स कव्हर केलेले आहेत. बघा आता तुम्ही एक ऑब्झर्वेशन करायचं आहे की असे कितीतरी सेंटेन्सेस आपण आपल्या डेली लाईफमध्ये यूज करतो आणि तेच जर आपण इंग्लिशमध्ये बोललो तर किती सोपं आहे बघा. म्हणजेच आता तुम्हाला ॲज अ प्रॅक्टिस म्हणून काय करायचं आहे बघा, असेच खूप सारे सेंटेन्सेस तुम्ही मराठीमध्ये लिहायचे आहे आणि त्या सेंटेन्सेसला तुम्ही इंग्लिशमध्ये ओरली ट्रान्सलेट करायचं आहे. एक सेंटेन्स तुम्ही 3 टाइम्स जेव्हा इंग्लिशमध्ये रिपीट करतात तो नेक्स्ट टाइम ऑटोमॅटिकली तुमच्या तोंडातून बाहेर येतो. या पद्धतीनेच तुम्हाला प्रॅक्टिस कंटिन्यू करायची आहे. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन लोकांसाठी पुन्हा एकदा सांगते की रोज सायंकाळी 6 वाजता आपला नवीन व्हिडिओ अपलोड होतो. जर तुम्हाला फ्लुएंट इंग्लिश बोलायचं असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे रोज 6 वाजता नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच इन्फॉर्मेटिव्ह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सोबत. तोपर्यंत थँक्यू सो मच.